नमस्कार, मी कोकणची ऋषाली। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील बिळवस गावामधील जलमंदिर बघण्यासाठी, जे सातेरी देवीचं आहे। आणि हे जे मंदिर आहे जलमंदिर, तर हे 700 ते 800 वर्ष जुनं आहे आणि हे पाण्यामध्ये आहे। आणि ते पाण्यामध्ये का आहे हे आपण आता बघणार आहोत। त्यानंतर त्या देवीची जी काही आख्यायिका असेल ती पाहणार आहोत। त्यानंतर जे मला पॉसिबल असेल ते तिथला मी एरिया वगैरे सर्व तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे। तरी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या कोकणबद्दलची जी माहिती आहे ती सर्वांना कळावी यासाठी जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा। या मंदिरात येण्यापूर्वी माझी अशी इच्छा होती की आपण जलमंदिर बघायला जात आहोत, तर थोडासा पाऊस पडावा आणि या पाण्यामध्ये असे थेंब पडताना दिसावेत आणि ते मला शूट करता यावेत। आणि कसं काय मला माहिती नाही, तिथून कुडावरून मी इथे 36 किलोमीटर आले, पावसाचा एकही थेंब नव्हता आणि इथे आल्या आल्या लगेच पाऊस सुरू झाला आणि जसा मला हवा आहे तसा बारीक आहे। सो लेट्स शूट इट। आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे पाय धुण्यासाठी सोय केलेली आहे। तर मंदिराची प्रथा आहे आणि आता आपण पाय धुवून आतमध्ये जाणार आहोत। अतिशय शांत असा परिसर आहे या मंदिराचा आणि आतमध्ये आल्यानंतर खूप सुंदर वाटतं। खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे आणि दुपारची वेळ आहे, म्हणजे तरी 4 वाजले आता, कुणीच नाही आहे, पण तरी आतमध्ये पुजारी दिसतात कदाचित, तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त या मंदिराला भेट देण्यासाठी येतात। सातेरी देवीच्या मंदिरांपैकी हे एकमेव असे जलमंदिर आहे। हो, जलमंदिर हे खूप आहेत, तर काही ठिकाणी आपल्याला शंकराची जलमंदिरे पाहायला मिळतात, पण सातेरी देवीचं हे एकमेव जलमंदिर आहे। हे जलमंदिर सुमारे 700 ते 800 वर्षापूर्वी उभारले आहे। मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला पाहायला मिळतो। या देवीची जत्रा पावसाळ्यातच म्हणजे आषाढ महिन्यात भरते, आषाढी एकादशी नंतर। वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा फक्त दिवसा उजेडीच असते, काळोख होताच जत्रोत्सव बंद केला जातो। गावातील चाकरमानी, माहेरवाशिनी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त यात्रेदरम्यान देवीच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी न चुकता येतात। तसेच मंदिराच्या उजवीकडे विहीर वजा कुंड आहे। या कुंडातील पाणी कधीही आटत नाही। या कुंडातील पाण्याचा वापर ग्रामस्थ व भक्त तीर्थाप्रमाणे करतात। यात्रा व उत्सवांदरम्यान देवीला वस्त्रालंकार नेसवून मुखवटा घातला जातो। मंदिराच्या आवारात विरगळ व एकाच ठिकाणी अनेक तुळशीकट्टे पाहायला मिळतात, जे आता आपण थोड्या वेळात पाहणार आहोत। हे आहे जलमंदिर आणि इथून बघू शकता मागे सगळे डोंगर आहेत, कुणीही नाही आहे, खूप शांत परिसर आहे। मंदिराच्या सभोवताली हे असं झाडे वगैरे लावलेली आहेत, बागेसारखं केलेलं आहे। हा रोड आहे, इथे प्रदक्षिणा घालण्यासाठीचा आहे हा खरं तर पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की ही देवी जी आहे ती स्वयंभू आहे आणि देवीची आख्यायिका अशी लिखित कुठे नसल्यामुळे त्यांनी सांगायला नाही बोलले ते, की मला स्वतःला इतकी परफेक्ट माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे मी ती माहिती नाही देऊ शकत। पण त्यांनी सांगितलं की स्वयंभू देवी आहे ही आणि 700-800 वर्ष जुनं हे मंदिर आहे, जे पाण्यामध्येच आहे। त्यानंतर पावसाळ्यामध्ये या देवीची जत्रा असते, आषाढी एकादशी झाल्यानंतर। त्यानंतर आत्तासुद्धा घटस्थापनेनंतर 42 दिवस त्यांच्या इथं जागरणाचा कार्यक्रम चालू आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं। आणि आता आपण इथे मला हे दिसतात खूप सुंदर अशा विरगळी इथे आहेत आणि त्या जतन करून ठेवलेल्या आहेत।
मी असं हे फर्स्ट टाइम बघते जिथं इतक्या तुळशी आहेत, तर ह्याची पण माहिती मी विचारते, बघूया सांगतायत काय. हे मला माहिती नव्हतं, आत्ता पाहिलंय मी. हे आपट्याचं पान आहे असं वाटतंय, वाळलेलं आहे आणि रांगोळी काढली त्याच्या सभोवताली. अशा प्रकारे अतिशय सुंदर असं साईडला डोंगर आणि पाण्यामध्ये हे मंदिर, वरती असा जाणारा रोड. आता आपण इथून जाणार आहोत ओझर या गावाला, जिथे ब्रह्मानंद महाराजांचा मठ आहे, तो सुद्धा बघणार आहोत. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे एंड करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कोकणबद्दल माहिती सर्वांना मिळावी यासाठी शेअर करत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा.